हा मग आपल्या इथं होईल ना. एकदम चमकत आहे घर. फोंडेजी इथं पाईपद्वारे झाडांना पाणी घालत आहे. आवळा झाड छान आलेलं आहे. आमच्या आडनावाचं बनलंय. वाडा वाडा वाडा. काय तुमचा काय प्रॉब्लेम आहे का म्हणजे? हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आज सकाळ सकाळी मी नाश्ता बनवत आहे. माझ्या दादूच्या फरमाईशीनुसार आज मी नाश्ता बनवत आहे इडली. तसे तर त्याला डोसे आवडतात, उत्तापे आवडतात, पण तो मला म्हणला की इडलीच बनव. आणि हे इडलीचं पीठ आहे बघा, किती फुगलेलं आहे. रात्री मी वाटून ठेवलेलं. आणि इथपर्यंत पीठ होतं, अर्धा डबाच होतं, अर्धाच्याही खाली होतं. आणि फुगून बघा किती वरती आलेलं आहे. आता मी एका भांड्यामध्ये काढते, त्याच्यामध्ये मीठ घालते आणि त्याच्यानंतर या इडलीच्या भांड्यामध्ये तूप लावून इडल्या शिजायला ठेवते. आपकी कृपा से थोडंसं पीठ मी या कुकरच्या डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे, हे साईडला ठेवते. आणि ह्या डब्यामध्ये मी आता मीठ घालते आणि ह्या पिठापासून मी इडल्या बनवते. इडली पात्राला मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आता पीठ ओतत आहे. गॅसवरती एका साईडला इडल्या उकडायला ठेवलेल्या आहेत आणि एका साईडला हर्बल टी उकळत आहे. ह्या हर्बल टी मध्ये मी गवती चहा, तुळशीची पानं आणि लिंबूची पानं घातलेली आहेत आणि थोडीशी खरी साखर पण घातलेली आहे. बघा किती सुंदर टेक्स्चर दिसत आहे हर्बल टीचं. आणि एका साईडला मी सांबर बनवायची तयारी करत आहे. इथं डाळ सुद्धा शिजलेली आहे. हाँ जी बोलिए. धन्यवाद आपका. कढीपत्ता लेके आए पेड़ से. हा ताजा तोडलेला कढीपत्ता आहे. खाली आम्ही झाडं लावलेली आहेत. कढीपत्त्याचं आहे, आंब्याचं आहे, त्याच्यानंतर पारिजातचं आहे, नारळाची आहे, खूप सारी झाडं लावलेली आहेत. तर त्याचा असा आस्वाद घेता येतो झाडांचा. मोगरा आला का? फुल आला आज? काल आलेलं मोगऱ्याचं फुल. मोगऱ्याचा भर मे मध्ये असतो, एप्रिल मे मध्ये असतो. मग आणायचं ना पूजेसाठी. हर्बल टी तयार आहे. आता मी आणि फोंडेजी घेतो. वा वा वा, वास खूप छान येत आहे. मला ह्या हर्बल टीचा वास खूप आवडतो, स्पेशली गवती चहाचा. हर्बल टी तयार आहे. हर्बल टी किती सुंदर साहेब. फोंडेजी आता साहेब झालेले आहेत. साहेब पण काल फोंडेजीचं प्रमोशन झालेलं आहे. कालच मी त्यांना ऑफिसवरून आलेलं अभिनंदन दिलेलं आहे आणि आज पुन्हा ऑन कॅमेरा अभिनंदन देत आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन प्रमोशन झाल्याबद्दल. फोंडेजी अधीक्षक झालेले आहेत आता. आणि तुमच्या पुढील येणाऱ्या वाटचालीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघतोस का इकडं एवढं का भाव खाताय तुम्ही? या साहेब झाले ना. अरे कालपासून आम्हाला धमकी देत आहे. धमकी देत माझं ऐकायचं तर मी साहेब झालो. घरातली काही कामं केली नाहीत फोंडेजीने. हर्बल टी कशी झाली फोंडेजी? गोडच नाही झाली. हे राम, काय तुमचा काय प्रॉब्लेम आहे का? जेव्हा मी गोड बनवते तेव्हा मला गोड नाही पाहिजे, गोड नाही. आता गोड बनवून नाही हर्बल टी तर मला गोडच नाही झाली. क्या करे इंसान. तुझं काय झालं माहिती का? तू एका कपाला किती गुळ टाकायचा? हो, हर्बल टी असते. नावाला मी खडी सगळं टाकलेली याच्यामध्ये. नाही ना, गोडच करते. हर्बल टी पण लय गोड करते. नसते. गुळाचा चहा असेल ना तर मी गोड करते. ह्या चहामध्ये मला ना गवती चहाचा फ्लेवर आवडतो, म्हणून मी गोड टाकलं नाही. खूप 2-4 कसे दाणे टाकले खडी साखरचे. देवाना अगोदर इडली सांबारचा नैवेद्य दाखवायचा. म्हणजे नैवेद्यम समर्पयामि. आई हे नवीन पदार्थ काय बनवते? अरे हा एक साऊथचा पदार्थ आहे. पोंडा का काहीतरी म्हणतात ना, तो एक पदार्थ आहे. पोंडा जो बनवला इडलीच्या पिठापासूनच. तर तो मी आज बनवलेला आहे. बघू कसं लागतंय ते खाते वेळेस. हो बाई, पोंडा. हा पोंडा बनवण्यासाठी इडलीचं पीठ थोडंसं घटसर लागतं. माझ्याकडून थोडंसं पातळ झालेलं आहे. म्हणजे किती फुगलेला आहे बघ. फुगलाय कसा एकदम गोलवड्यासारखा. आम्ही नाश्ता खात आहोत, तुम्ही सुद्धा या टेस्टी नाश्ता खायला. हो बाई, नाश्त्यामध्ये इडली आहे आणि हे आहेत पोंडे. हा नवीन आमच्या आडनावाचं बनवलेला आहे. बघू चिरंजीवाला विचारते कसा बनलेला आहे तो. आहे आमच्या आडनावाचं बनलंय पोंडा. हो, आणि हे ताट आहे माझ्या मनाचं. वाडा वाडा वाडा. हो का?
कसं आहे पोंडा? स्वादिष्ट, लाजवाब, डिलिशियस। फोंडेजी घ्या, जल्दी पोंडा खावा बोलना अगोदर. था, नवीन जल्दी पदार्थ बोलना था, पनवेल निकलने आहे. तो जिभेतून खाली उतरल्यानंतर सांगतो. आपण तिने विचारू पोंडा कसा बनलेला आहे. होंडा म्हणजे पोंडा नाही, पोंडा हा एक साऊथचा पदार्थ आहे. तो PONDA. डायरेक्ट टाका. चटणीवर अरे तू सांग ना खाऊन. पोंडा. सांगते मी थोडस तूप लावलेलं आहे इडल्यांना. बापरे बघा. आणि मी पोंडा हा सांबर बरोबर खाणार आहे. नको. एक नंबर बनलेला आहे. मेदू वडे सर्किट चव यायची. छान मोबाईल ठेव की खाली. अभ्यास करतोय. अरे तुला जायचं होतं ना बाळा. 12 तर वाजून गेले. नाश्ता होऊन 15 ते 20 मिनिटं झालेला आहे. तरी आम्ही असं गप्पा मारत बसलेलो आहोत. सगळं प्लेट गोळा करून एका जागेला निघलो. मग अशी घाई गडबड करत होता की जायचं एक्झाम आहे माझी. एक्झाम आहे. एक्झाम नाही आहे त्याच. काय फिरायला चाललंय ना तो. सॅटर्डे लोक कोण एक्झाम ठेवत? सॅटर्डेला याच्या कॉलेजने एक्झाम ठेवलेली आहे. कसली एक्झाम त्याला विचार बर. एक्झाम द्यायला लागते त्याचं ग्रेड भेटतं बघा. अच्छा ऑडिट ग्रेड. ऑडिट कोर्स आहे. काही त्याची ढसू एक्झाम नको. आहे दादूची. काहीही ढसू नको. चलो उठो. आता उठते घेते आवरून पटपट. दुपारचे 3 वाजलेत आता आणि आमची घरातली सगळी कामं झालेली आहेत. आणि मी आणि फोंडेजी आता आमच्या दुसऱ्या घरी चाललेलो आहोत. ओ बाबू आओ जाओ. उन्हामुळे पार्किंग आमची सुनसान आहे एकदम. आणि 3 रखवालदार पण गायब आहेत. काय रे बाळा उन्हात कुठं खेळतोय? ट्युशन चाललंय इकडून. अच्छा तो आमच्या दुसऱ्या घरी. येते वेळेस आम्ही नातेवाईकाकडे गेलेलो त्याच्यामुळे घरी यायला वेळ लागलेला आहे. अरे बापरे खूप धूळ जमलेली आहे घरामध्ये. अहो नका हात लावू. पाल येते तिथं. किचन वाटा स्वच्छ पुसावं लागेल मला कारण त्या एक्झॉस्ट फॅनमधून पाल येत असते. आता घर झाडू मारून घेते. कोणीच तर बाहेर झाडू मारायला लागलेले आहेत. घर मी स्वच्छ झाडू मारलेलं आहे. एकदम चमकत आहे घर. आणि फोंडेजी इथं पाईपद्वारे झाडांना पाणी घालत आहेत. हांजी फोंडेजी या कुंडीत पण घाला ना पाणी. तडकलेली आहे. काहीच नाही. आवळ्यात झाड छान आलेलं आहे. खूप फुललेलं आहे. मागच्या वेळेस तुटलेलं आता छान आलेलं आहे. समोरच्या डोंगरावरती थोडीशी हिरवळ दिसत आहे. चैत्र महिन्यामुळे नवीन पाली फुटलेली आहे झाडांना त्यामुळे हिरवळ दिसत आहे. आणि इकडचा डोंगर पण छान दिसत आहे. थोडीशी हिरवळ वाढलेली आहे या डोंगरावरती पण थोडासा काळसर दिसत आहे. मला वाटतं गवत जाळल्यामुळे तो डोंगर थोडासा काळसर दिसत आहे. आणि आमचा शेवगा पण छान फुललेला आहे. हांजी बंद करते फोंडेजी. घाला ना इकडे पण पाणी फोंडेजी. इथं आळ्यात घाला पाणी. राहत्या घराच्या मनाने इथं थोडंसं थंड वातावरण आहे त्यामुळे छान वाटतं. फोंडेजी इथं पपईला आणि शेवगाच्या झाडाला पाणी घालत आहेत. पपई पण छान उंच गेलेली आहे आणि छोट्या छोट्या पपई आलेल्या आहेत आता त्याच्यावरती. कीड लागली. आज फोंडेजीसाठी चहा बनवायचं काही टेन्शन नाही कारण आम्ही याच्या वेळेस नातेवाईकांच्या घरी गेलेलो तिथं चहा पिलेला आहे त्यामुळे आज चहा बनवायचं नाही. बरं फोंडेजी
बरं झालं हा म्हणाले, नाही तर म्हटलं असते चहा बनव. मी इथं मावशी शेजारी बसायला आलेली आहे. कशी मावशी तुम्ही? मावशीने तर खूप सारी झाडं लावलेली आहेत. झेंडूचं मोठं झाड आलेलं आहे. इथं 2-3 आंबे पण आलेले आहेत. मिरच्या पण आहेत आणि हे आहे जास्वंदाचं झाड. जास्वंदाची फुलं खूप छान लागलेली आहेत. हे मोठं जास्वंदाचं फुल लागलेलं आहे. आणि तिथं पपईचं झाड आहे मोठं. हां हां 12 होते. हां मग आपल्या इथं रस्ता होईल ना. मेन रस्ता पाण्यातला व्हायला पाहिजे. तो रस्ता नाही, इथला रस्ता नाही झाला तरी चालेल. सायंकाळचे 6:30 वाजलेत आता आणि आता आम्ही आमच्या राहत्या घरी चाललेलो आहोत. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.